तिला तिच्या सासऱ्या मारून टाकली. ते निवृत्त PSI अधिकारी आहेत. तिला घरात मेंटल आणि शारीरिक हॅरॅसमेंट होती म्हणून ती निघून आली. तिच्या नवऱ्याने पण काहीतरी दुसरं लग्न केलं होतं. तिला माहिती नव्हतं त्याचं फसवून लग्न झालेलं आहे. असं काहीतरी ती केस होती. ती पुण्यात आली आणि तिने इथे पुन्हा मदत मिळेल का असा विचार केला आणि मग तिने NGO बघायला सुरुवात केली. तर असं बघत असताना तिला कोणीतरी माझ्या ह्या मैत्रिणीचा नंबर दिला. एक तर मला मारतील किंवा मी तरी आत्महत्या करेल. प्लीज आजच्या दिवस सांगू नका. माझी उद्या निघून जाईल. ती रात्रभर तिथे राहिली. दुसऱ्या दिवशी 12-12:30ला काहीतरी तिची बॅग घेऊन निघून गेली. 31 तारखेचा एवढा मुद्दा होता. 31 त्या दिवशी ती गेल्यानंतर 1-1.5 तासाने आली. तुम्हाला तिथे घेऊन जाते. ती होती तिथे काल रात्री. त्यांनी त्या मोबाईल काही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू दिला नाही. मग हे टॅग याच्या रूमच्या रूमवर होते. हा असं होतंय. आता ही खूप सरकारी केस सुरू होते. ते आले रूममध्ये 4-5 पुरुष पोलीस होते सिव्हिल ड्रेसमध्ये आणि त्यांना ही तर ट्रॉमॅट होती. ही घाबरलेली होती. पोलीस गाडीतून आली होती. बोलत ती रडत होती. महिला पण आली होती. महिला होते. एकच महिला होती. हे सगळे पोलीस घरात घुसले. संभाजीनगरचे ते डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसले. त्यांनी कपडे बदलून सगळ्यांना सांगितलं नाही ते पोलीस असं. आणि त्याच्यामध्ये यांना नंतर कळलं की त्या मुलीचा सासरा होता जो पोलीस नाहीये. तो रिटायर्ड माणूस त्यांच्या बेडरूम मध्ये घुसला. त्यांनी कपाट चेक केले. इनरवेअर चेक केले. त्यांची तमास आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी चेक केलं आम्हाला माहित नाही. त्यांना त्यांचे मोबाईल जप्त केले. मग ही जरा त्यांच्यावर खवळली की तुम्ही असं कसं काय माझ्या रूम मध्ये घुसला दिवसा ठेवला. कोण आहे तुम्ही, काय चालू आहे तुमचं असं कसं. तेव्हा ते म्हटले की पोलिस तुला दाखवतो आणि ही अशी मिसिंग केस त्या संदर्भात आम्ही आलोय. मग ही म्हणजे माझा काही केसशी संबंध नाही. मुद्दा असा होता की त्या मुलीने सांगितलं तिला मारून टाकेल किंवा आत्महत्या करेल. मग हिने असं की ठीक आहे माझा काही संबंध नाही. मी काही मुलीला बघितलं नाही. तुम्ही जा. ज्या मुलीने माझ्याकडे तिला पाठवलं होतं श्वेता पाटील म्हणजे मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी मला ट्रॅक केलेलं होतं. त्यांनी सांगितलं की तुझ्या मैत्रीला आम्ही ओळखतो वगैरे. ती म्हणते त्या श्वेता पाटीललाच माहित असेल. त्याच रूममध्ये पण तुझं सांगितलं श्वेता पाटीलला माहित असेल तिला कॉन्टॅक्ट करा. आणि तिच्या घराचा ऍड्रेस पण माझ्या घराचा ऍड्रेस त्यांना माहित होता. ती म्हटली बरोबर ऍड्रेस आहे तुम्ही तिथे जा. एवढं सांगितल्यानंतर सर त्यांनी मला कॉल केला नाही. पण 20-25 मिनिटांनी परत हिला तर ते घेऊनच गेले सोबत. 20-25 मिनिटांनी परत यांच्या रूममध्ये आले आणि ही म्हणजे एक तर कमेंट करायला सुरुवात केली की तू शॉर्ट्स घालते त्या चड्ड्या बिड्ड्या बदलवा आणि कपडे घाला व्यवस्थित. आणि महिला पोलीस होत्या त्या आणि त्या एक बेडरूम मध्ये घुसल्या जेव्हा हे कपडे बदलत होत्या तेव्हा ते म्हटले तुम्ही बेडरूम मध्ये कसं घुसले म्हणजे आम्ही महिला असतं बदल आमच्या समोर असं म्हणून त्याने गाडीत टाकलं. गाडीत टाकल्यावर कुठून पोलीस स्टेशन राहायची घालण्यात गेलंय. मारायला सुरुवात केली. हिला तिने 5 मिनिटात सांगितलं की सर वन स्टॉप सिटी सेंटरला ती होती असं मला श्वेताने सांगितलंय. तुम्ही एका श्वेताला मला कॉल करू द्या. हे तुम्ही वन स्टॉप सिटी सेंटरला कॉल करा. गव्हर्नमेंटच आहे. त्यांनी 5 मिनिटात तिने पुढचं सांगितलंय सर तुम्ही सुरुवातीला. तरी त्यांनी ऐकलं नाही. किंवा मारायला सुरुवात केली आणि नाव विचारायला सुरुवात केली. नाव विचारल्यानंतर तू कुठल्या जातीची आहेस, मग तुझी जात कुठली आहे, मग तू महार हिंदू महार आहेस का. मग ते महाराचे लोक असेच असतात. महार भांगाचे लोक असेच असतात. तुमच्या म्हणजे म्हणून तुम्ही असं वागता वगैरे वगैरे असं बोलायला सुरुवात केली. त्यांचे मोबाईल घेतले. त्यांचे मोबाईल घेतल्यानंतर तुमचा चौकशीचा भाग होता की नाही. तुम्ही काय करू शकत होते. तुमच्या माहितीची गोष्ट काढू शकत होते. तसं न करता तिच्या मोबाईलचे पर्सनल चॅट त्या सगळे पोलीस जे औरंगाबादहून पोलीस ऑफिसर आलेले होते अमोल कामठे तिथल्या ज्या प्रेमा पाटील संजीवनी शिंदे इथले जे पोलीस ऑफिसर धनंजय सानप इथल्या ज्या मॅडम होत्या काय त्यांचं नाव आहे प्रेमा पाटील मॅडम आणि त्यांची कुठेतरी मैत्रिणी येऊन बसली. ती पोलीस पण नाही. ती सगळे तिथे बसले. त्याच्या चॅटिंग त्यांनी सगळ्यांसमोर वाचलं. इथं व्हॉइस नोट वाचलं. हिचे फोटो बघितले आणि तिला असं मोबाईल दाखवून म्हटलंय सर तुमचा मला असं मोबाईल दाखवून म्हटलं हे कुणाशी तुमचं नातं आहे सांग. कोण तुझं बॉयफ्रेंड आहे तुला सांग. तू तर नाही मुलासोबत फिरतेस. बरोबरच आहे तुम्ही महारामांगाचे तर तुम्ही हेच धंदे करणार आहात. हा काय मुद्दा होता ह्या सगळ्यातला. आणि मुलांचे फोटो त्यांचे फोटो बघून तुम्ही अशी ऐश करता. तू असं राहतेस. तुला बाप तुझं वडील आहे का बाप नाही म्हणून तू अशी करतेस. तुम्ही बॅचलर मुली असेच धंदे करता इथे पुण्यात येऊन. तुम्ही इतके मुलांचे फोटो आहेत तर मग तू 50 मुलांसोबत झोपली असशील. तुम्ही रँड आहात का. तुम्ही धंदा करता का. तुम्ही रंडीवाली करता का इथे. आणि हे स्टेटमेंट महत्वाचे कळू दे ना यांना. म्हणजे हे शेवटचं सांगणार जगले तुम्हाला ऐकत नाही. हे सगळे जगले ते श्वेता सततचं बोलणं सुरू होतं. तिला त्यांनी यांना तरी बसायला खुर्ची. तिला तर म्हटलं तुझी लायकी नाही बसायची. तू उभीच राहशील पूर्ण वेळ. आणि तिचा दोष काय होता. तिने फक्त आयडेंटिटी कार्ड मागितलं होतं. त्यांनी इगोर घेतलं होतं. रूम मध्ये बसलं. तू अशी ती उत्तर देत होती तुम्ही आम्हाला मारू शकत नाही. तुम्ही असं कसं करता असं उत्तर तुम्ही दिले. तर त्या प्रेमा पाटील मॅडमचा राग आला. त्या सगळ्यांनाच राग आला. ते म्हटली की तुझा असं ऍटिट्यूड आहे ना तर या ऍटिट्यूड मध्ये एखादी सुद्धा खून होऊन जाईल किंवा मर्डर वगैरे तुम्ही या शहरात आणि तू जगू शकणार नाही. हे पोलीस बोलतायत तिथे. तुझं कॅरेक्टर इतकं लूज आहे म्हटलंय की कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुला कधी भविष्यात पोलिसांकडनं कुठल्याच पोलीस कर्मचाऱ्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही.
आणि ही सगळी भाषा आहे सर. बापावरनं बोललं गेलं, आईवरनं बोललं गेलं, जातीवरनं सतत जातीच्या डिग्री 5-6 जातीच्या डिग्री त्याच्यावर हसलं गेलं. आणि हा स्टोल होता आणि तिच्या अंगाचा सेम स्टोल होता. तर तुम्ही तुमचे स्टोल सारखे मग तुम्ही लेस्बियन्स एलजीबीटीक्यू समस्या तुम्ही भुंड्या आहात सगळ्या पोरी म्हणून तुम्ही असं वागता. तुमची काय टोळी का भुंड्या पोरींची? आणि मग पोरांसोबत पण झोपता, पोरींसोबत पण झोपता, छानच चाललेलं आहे तुमचं. हे असं बोललं गेलेलं आहे. आणि हे आम्ही आणि आमचं सर ह्या परिक्रमा मॅडमांनी त्यांना 4:15 वाजता फोन केला होता. जेव्हा मला यांचे कॉल लागत नव्हते, मी खूप कॉल करत होते. हिने मला एक कॉल उचलला आणि तिच्यावर जसं बोलत होती तसं मला लक्षात आलं की काहीतरी चुकलंय. ती म्हटली मी बाहेर आहे, मारत होते. आणि ही मला म्हणत होती की मी बाहेर आहे श्वेता, मी असं चालले बाहेर फिरायला. असं मला कळलं. मेडिकलची पण स्टोरी सांग ना श्वेता. मेडिकलची वेगळी स्टोरी झाली. थांबा ना सर, ऐकून घ्या. थांबा. रिपोर्ट आला का नाही एवढं उत्तर नाही. नाही, काय झालं थांबा. ते पण समजून घ्या जरा. मग हे सगळं झालं आणि मग मी परिक्रमाला मग माझ्या एका मित्राला, तो मित्र इथेच आहे, त्या तिच्या मोबाईलवर शेवटचा कॉल तिला गेलेला होता. म्हणून त्यांनी त्याला कॉल केला आणि त्याला सांगितलं की तुझ्या मैत्रिणी आमच्या ताब्यात आहेत. ताब्यात आहेत म्हणजे पोलीस स्टेशनला असं नाही सांगितलं, ताब्यात आहेत. ती कोण पोरगी आहे, ती मिसिंग झाली, तिला आमच्या समोर उभं कर, नाही तर बघ तुझ्या मैत्रिणीचं काय होतं. मग हा म्हटलं तुम्ही काय बोलताय सर मला कळलं. मग त्यांनी नाव पण सांगितलं त्यामध्ये. ती म्हटली मला हे प्रकरण माहित नाही, पण श्वेता माझ्यासोबत आहे, तिला माहिती तिच्याशी बोला. मी त्या सरांना म्हटलं सर हो मला ती मुलगी माहिती, तिला मी भेटले, त्या मुलीचा संबंध नाही, ती वन स्टॉप सखी सेंटरला आहे असं एवढं तरी मला माहिती आहे. तर तुम्ही त्यांना सोडा, तुम्ही कुठे घेऊन बघ. त्यांनी सांगितलं नाही कुठे, पोलीस स्टेशनला हे पण सांगितलं नाही, तो तुमच्या पोलीस स्टेशनला का कुठे काहीच सांगितलं नाही. मग मी परिक्रमाला फोन केला. परिक्रमाला त्या सरांचा PSI सरांचा नंबर दिला आणि परिक्रमाने 4:15 वाजता त्यांना सांगितलं, स्वतः बोलणं करून दिलं त्या वन स्टॉप सखी सेंटरच्या मॅडमांचं की ती जी मुलगी मिसिंग आहे ती आमच्या सेंटरला आहे, तुम्हाला जबाब घ्यायचा तर तुम्ही इथे या आणि जबाब घेऊन जा. 4:15 वाजता हे सांगितलं, जबाब घ्यायला 10:30 वाजता गेले आणि त्याच्यानंतर पण 8 वाजेपर्यंत ह्या तिघांना तिथे बसवलंय काहीच कारण नसताना. ते बसवलं पोलीस स्टेशनला. ते 8 वाजता आहे ना घरी सोडलं त्यांच्या आणि हिला आम्ही धानोरीला सोडतो असं म्हणून घेऊन गेले. परत सेम स्टोरी रिपीट झाली. जसं यांचे फोन लागत नव्हते, उचलत नव्हते, तसं तिचा फोन 1-1.5 तास ती उचलतच नाहीये. मग कधीतरी मी मध्ये फोन उचलला चुकून की ते आम्हाला बोलायचं म्हणून. माझी बहिणीची ते लहान ती करत होती, तिला कंटिन्यू फोन की कुठे म्हणून. तिने फोन उचलला आणि ती म्हटली की मी पोलिसांसोबतच आहे, मला फिरवतात कुठे नेतात मला माहित नाही. मग आम्ही थोडंसं डोकं लावलं की शेवटी पोलीस येतील कुठे, वन स्टॉप सखी सेंटरला. मी माझ्या मित्रांना काही राऊंड उभं केलं वन स्टॉप सखी सेंटरला. त्या मुलीची त्यांनी काहीतरी, ती मिसिंग मुलगी आहे, तिचं काहीतरी घेतलं स्टेटमेंट 10:30ला वगैरे. 11:30 पावणे 12ला वन स्टॉप सखी सेंटरच्या बाहेरला सोडून दिले. बरं माझे मित्र गेले नसते, आम्ही डोकं लावलं नसतं तर यांनी काय केलं असतं. सकाळी 11 वाजून हिला पाणी दिलं नाहीये, उभं केलंय तिला, ती पाण्यासाठी तरच केली. तर ही सगळी केस सर याच्यानंतर आम्ही आज घरी यांनी आम्हाला सगळं सांगितलं. रात्री 8:30 थांबा. परवा रात्री बोलवलं होतं, परवा संध्याकाळी बरोबर दुपारी किती वाजता घेऊन गेलो? 11:15 वाजता निघायचं तिला, सकाळी 11:15 वाजता नेलं आणि सोडलं 11:15 आणि रात्री 12:15 वाजता सोडलंय. आणि यांना दुपारी 8 वाजता आणि मग रात्री सोडलं 8 वाजता. मग आम्ही कंप्लेंट करायला गेलो की हे खूपच चुकीचं घडलंय आणि असं म्हणून आम्ही त्या पोलीस स्टेशनला गेलो. पुढच्याची किती वाजता गेलो श्वेता? 11:30 वगैरे आपण गेलो होतो ना ग रात्री 11:30 आपण गेलो. आम्ही गेलो, ते म्हटलं नाही असं काही होणार नाही वगैरे वगैरे. आम्ही म्हटलं आम्ही जाणार नाही, आम्ही 4-5 जण आहोत, आम्हाला पोचपावती द्या. आम्ही 3:30-4 घरी आलो रात्री 3:30 वाजेपर्यंत आणि आम्हाला सांगितलं होतं उद्या या, उद्या सिनियर झेरॉक्स मशीन चालू नव्हती त्यांची. चालू नाही आमची, मला पोचपावती व्हायची असेल तर जा कुठेतरी, नाही तर उद्या MCL रिपोर्ट. मग ते पोहच्या स्टेशनला आम्हाला पाठवलं. मग झेरॉक्स आणायला लावली रात्री 3 वाजता जाऊन, मग ती पोचपावती दिली. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे विचार करा, ज्या पोरीवर हे सगळा ट्रॉमा झालाय तिला रात्री 3 वाजता म्हणून जा तू घेऊन ये कोणतरी. रात्री 3ला आमच्यासोबत मुलं होते, फक्त 3 मुलीच असतो आम्ही, तर काय केलं असं होते मित्र म्हणून झालं ना. 3:30 वाजता ती कंप्लेंट नोंदवली गेली. हे सगळं झाल्यानंतर म्हटलं उद्या सकाळी या, आपण हे बाहेरचं बघू, सिनियर असतील त्यांच्याशी बोला. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेलो. आम्ही बराच वेळ एक पोलीस ऑफिसर त्यांच्याशी बोललो. ते आम्हाला सिनियर ऑफिसर जे आहेत देशमाने त्यांच्याकडे घेऊन गेले. त्या देशमानेंना आम्ही एवढं सांगत होतो की आम्हाला तिचं 2 तारीख मेडिकल तिचं करायचं आहे, तर आम्हाला मेडिकलची यादी द्या. जे असतं MCL रिपोर्ट ते द्या, आम्ही तिचं मेडिकल करून आणतो. त्यांनी 2-1 तास त्यांचे तिथे असतील, त्यांना माहित पण असतं. 2-1 तास आम्ही त्यांच्या रूममध्ये बसलो. 2-1 तास त्यांच्या रूममध्ये बसलोय. ते म्हणत होते नाहीच होऊ शकत FIR. आणि FIR नसतो तेव्हा आमचा FIRचा मुद्दा पण होता, मेडिकलचा मुद्दा होता. मेडिकल होऊच शकत नाही, मेडिकलची गरज नाही, मेडिकल होऊच शकत नाही, मेडिकलची गरज नाही. सातत्याने मी सांगत होते की गरज नाही, हे नंतर बघितलं द्या, तिला मारलं मेडिकल करू द्या. नाहीच त्यांनी ऐकलं. मग आमचे वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी आमच्या सोबत होते. त्यांच्यापैकी एका सरांनी, हे सरच होते, सर माझ्याशी फोनवर बोलते.
सर बोलले की तुम्ही स्वतः जाऊन मेडिकल करून या. आम्ही मेडिकल करायला ससूनला गेलो. ससूनला आम्ही आमचं प्रायव्हेट केलंय मेडिकल. केलं यांनी मेडिकल ससूनमध्येच झालं. ससूनमध्येच झालं. रिपोर्ट रात्री दिलाय का त्यांनी? दिलाय. आज आता मला माहित नाही, आम्हाला त्याची काही प्रोसेस माहिती नव्हती. त्यांना आम्ही सांगितलं मेडिकल करून ते मेडिकल कुठे झाले ते पण आम्हाला कळलेलं नाही. आज 8:30 वाजता आम्ही घरी आलोय. आता त्या दिवशी म्हणजे कालची गोष्ट आहे ती. काल आमची मुलाचीच ताकद होती. 2 दिवस त्या पुढे झोपलेल्या नाहीये. तिथं त्याच्यासोबत घडून आमची मुलाचीच ताकद होती. कमिशनर ऑफिस आम्हाला सांगितलं होतं कोथरूडचे पोलीस तर आमचे काही दादच घेत नव्हते. ते म्हटलं ते बघू शनिवारी, पुढच्या शनिवारपर्यंत आम्ही बघू आणि मग करतो जे करायचं ते वगैरे वगैरे. 8 दिवस थांबणं आम्हाला ते असं वाटतं की 8 दिवस थांबून म्हणजे काहीच झालं काही तर करायचं काय, तुम्ही साधं मेडिकल करू देत नाही. म्हणून आम्ही आज इथे आलो कमिशन ऑफिसला आणि आमची सकाळी 10:30-11 आम्ही इथेच आहे. आम्ही असं पण म्हटलं नाहीये की त्यांना फाशीला लटकवा, त्यांनी इतकं वाईट वागले, त्यांना शिक्षा द्या. एक बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की FIR नोंदवली जावी आणि ती पण अशा गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे. तुम्ही जे काही सांगताय तुमचे कलम सकाळपासून की मध्ये चौकशी करावी लागते, त्या चौकशीची गरज नाही अॅट्रॉसिटीमध्ये. हे आम्हाला माहित असताना हे तुम्हाला पण माहित असतं म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांना. दिवसभर ज्यापूर्वी ट्रॉमॅक आहेत आणि आमच्यासारखे DCP सगळ्यांना ही स्टोरी रिपीट करायला लावली आणि अजून पण आमचा गुन्हा नोंदवून घेतलेला नाहीये. ही पोरगी सर आता हे जरा आउट ऑफ द बॉक्स म्हणजे मला माहित नाही हे बोललं पाहिजे का नाही. आम्ही वॉशरूमला गेलो होतो, मी वॉशरूम मध्ये होते आणि ह्या 2 पोरी बोलत होत्या. मी अशी रडत घालून म्हटले की दलित फक्त दलित आहेत ना म्हणून आपलं काही होत नाहीये. आपण या देशात करायच्या लायकीचे नाहीये. जर ही सिस्टीम त्यांना असं जाणीव करून देत असेल की शिक्षण घेऊन स्वतःच्या बळावर उभं राहून जॉब करून आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊन जर सिस्टीम वगैरे दलित आहेत म्हणून आपण लायकीच्या नाहीयेत ह्या देशात, म्हणजे आपली लायकी नाहीये कोणासमोर उभं राहायची असं जर तुमच्या सिस्टीमने त्यांना आज दिलं असेल फिलिंग तर या फिलिंगचं काय करायचं सर? आणि सर आमचा गुन्हा काय FIR दाखल करा. FIR आणि आता आम्ही तर काहीच बोलणार नाही, आमची काहीच मागणी नाही. आम्ही काहीच एक्सप्लेन त्या पण नाही काही एक्सप्लेन आम्ही पण एक्सप्लेन करणार नाही. FIR दाखल करा, आम्ही जातो. त्या पोरीला मदत केल्याचा गुन्हा आम्ही सगळेजण भोगतोय. आता आमची सगळ्यांची अशी मागणी आहे, एक तर छत्रपती संभाजीनगरवरनं हे जे काही 5 पोलीस अधिकारी इथं आले त्यांनी तुम्हाला ऑफिशियली काय कम्युनिकेट केलं तुम्हाला, म्हणजे पुणे पोलीस कशाच्या अंतर्गत ते आले? कारण ती तर एक तर मायनर नव्हती, ती म्हणजे मेजर होती. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही. तर कुठल्या आदेशाखाली आपण त्यांना तिथे मदत केली? एक तर पुण्याचं कुणी तिथं दिसत नव्हतं, हे सगळे छत्रपती संभाजीनगरचे होते. मग तुमच्या एरियामध्ये त्यांना ऑपरेट करण्याचा अधिकार आहे का? दुसरं हे त्याच्यात 4 पोलीस अधिकारी होते, 1 महिला कॉन्स्टेबल, बाकी पुरुष होते. त्यात जो माजी अधिकारी होता तो तिथं कसा आला? विदाउट वॉरंट तिच्या वर्किंग प्लेसमध्ये तिला कसं घेतलं गेलं? त्यानंतर विदाउट वॉरंट यांच्या घरी ते कसे गेले? विदाउट वॉरंट चेक कसं केलं गेलं? महिला असताना एक पुरुष माजी पोलीस अधिकारी त्याला कुणी अधिकारी दिले की यांचे कपडे चेक करायला, मोबाईल चेक करायला? आणि जेव्हा हे सगळं झालं, जातीवाचक झालं, त्याच्याबद्दलचं ते फार सिरियस गुन्हा आहे. जेव्हा इंटरोगेशन तुमच्या पोलीस स्टेशनला चालू होतं, आता त्या कुठल्या पाटील मॅडम तिथं चर्चा होत असताना एक त्यांचा प्रायव्हेट चॅट वाचून तिथं बोललं गेलं आणि तिथं त्यांच्या कुणीतरी फ्रेंड आल्या होत्या आणि त्या फ्रेंड तिथं तत्वज्ञान दाखवत होत्या की मी बघते, मी सांगते. हे दुसरं हे जे छत्रपती संभाजीनगरवर आलेले जे लोक होते ते यांना अप्रत्यक्षपणे धमकी देत होते, आम्ही तुमच्याकडे बघतोच आणि बरंच काय त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये एक हा सगळा जातीवाचक बोलणं, त्याच्यानंतर यांना इथे येऊन 11 तास CP ऑफिसला थांबवलं. आता हे वकील आहेत, मॅडम तर सामाजिक कार्यकर्ता प्लस वकील आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, वकिलांच्या म्हणण्यानुसार जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत आता पण FIR व्हायला पाहिजे. सर सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे सायटेशन सकाळपासून किमान तुम्ही आता 6वे अधिकारी आहेत सर, किमान पोहोचले नाही. तिसरी केस असं काय झालं की इथं या गरीब मुलींना 11 तास थांबावं लागतं, पण छत्रपती संभाजीनगरवरनं 5 लोक एका मेजर मुलीला जिच्यावर अन्याय झालेला आहे तिला शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे येतात. ती VIP केस कुठली, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत, ती 5 नावं कोण, आणि जेव्हा तुम्ही इथे केस करत असताल
त्या 5 पैकी पण तो जो माजी पोलीस अधिकारी त्याच्यावर सुद्धा तिथे केस झाली पाहिजे आणि विदाऊट वॉरंट हे सगळे आले असतील तर त्याला कुठल्या कलमा अंतर्गत तुम्ही तिथे कारवाई करणार असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी दादा याच्यात एकच महत्वाचा मुद्दा एक सेकंड याला अजून 2 गोष्टी जोडा. आता आम्ही इकडे आलो तेव्हा एक पाऊण तासापूर्वी सुद्धा आम्हाला बनसोडे साहेब म्हटले होते की अट्रॉसिटी रजिस्टर करायला आम्हाला 48 आवर्स द्या. असं कुठेही नियम नाहीये. आणि दुसरं आम्ही म्हणते की इकडे मोलेस्टेशनची केस दाखल झाली पाहिजे, त्याच्याबरोबर अट्रॉसिटीची केस दाखल केली पाहिजे. या दोन्ही केसेस अशा आहेत की त्याची पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर त्या ताबडतोब FIR झाली पाहिजे. अजूनही आपल्या इकडचे SP आणि सिनियर लेवलची लोक 48 तास म्हणतात आणि आजही आतापर्यंत FIR अट्रॉसिटीची नाही झाली, मोलेस्टेशनची नाही झाली आणि पोलिसांकडनं दडपशाहीची झाली संभाजीनगरच्या ती 3री प्रकरण आहे. इव्हन आज सकाळी आम्ही इथे 10:30 वाजता बसलो, 10:30 पावणे 11 वाजेपासून प्रेमा पाटील मॅडम कोथरूड पोलीस स्टेशनच्या इथे होत्या. तिथे येऊन आमच्या समोर हसून उभ्या गेल्यात. राहून आमच्याकडे बघून हसून असं एकदम की तुम्ही काहीच नाही करू शकत. या एका ऍटिट्यूड माणसाचं- मध्ये जे तुमचं हे होतं ना त्यांचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही तुमच्याच प्रिमायसेसची चेक करा. त्या होत्या मॅडम तिथे सकाळी आमच्या समोर उभ्या होत्या, आम्ही तिथे बसलेलो असताना. तिचा गुन्हा एकच आहे, आमच्या सगळ्यांचा गुन्हा एकच. आम्ही एका पोरी आहे. वैष्णव गवळीचा केस झाली तेव्हा सगळ्यांनी म्हटलं तर मदत केली पाहिजे मुलींना वगैरे वगैरे. आम्ही एका मुलीला मदत करायला गेलो. कदाचित याच्या पुढे आमची हिंमत पण होणार नाही कधीच नाही. हा आणि ती दुसरं पोरगी असं झालं लिटरली की- बोलली जेव्हा चक्कर येऊन पडली ना, मेले तर मरू देत आता बायका, मी जिवंत राहिली तर बस. आणि हिचा गुन्हा एवढाच झाला की हिने प्रश्न विचारले की तुम्ही आम्हाला मारता कसं काय, तुमचं तुम्ही आले कसं काय? तुम्ही आले कसं काय सर ऐकायला. याच्याबरोबर अजून एक प्रॉब्लेम आहे मुलींचा मोठा झालाय की पोलीस जे यांच्या घरी घुसलेत आणि तिकडे जो सोसायटीमध्ये तमाशा केलाय त्याच्यामुळे या सगळ्या मुलींना घरमालकांनी घर सोडायला लावले. काही गरज नव्हती पोलिसांनी तमाशा आम्हाला हे करायची. करायला सांगितलंय सर. आताच्या ट्रॅफिक या सगळ्या जणी ग्रामीण भागातनं प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या सोशल वर्कर आहेत. सगळ्यांचं MSW झालेलं आहे. आज कुठल्या ना कुठल्या तरी NGO मध्ये त्या काम करतात. आज त्यांना घरमालकांनी पोलिसांच्या ऍक्शनमुळे घरमालकांनी घर सोडायला सांगितलंय. उद्या तिथे जाऊन पोलिसांनी त्यांना उचललं म्हणून उद्या त्या संस्था त्यांना कामावरनं काढणार आहेत. याची जबाबदारी, निदान नैतिक जबाबदारी तरी पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही घेणार आहात का? नाही, यांच्या जीविताला धोका आहे कारण यांना धमकी दिली. धमक्या दिल्यात ना जाताना. आणि प्रेमा पाटील जे आहे ते एक महिला आहे आणि त्या महिलेला हे शोभा देतं की दुसऱ्या महिलेला अशा पद्धतीमध्ये बोलणं आणि एक शिवाय दोन मर्डरची धमकी देणं. मर्डरची धमकीच्या केसमध्ये केसमध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन FIR नोंदवण्याचं हे मागावं लागला. त्याला अजून आठवडा झाला नाही तर पोलीस इथे FIR घेत नाही. म्हणजे साधा FIR घेण्यासाठी सुद्धा याच्या पुढे नागरिकांना संघर्ष करावा लागणार आहे का? असेल तर पोलीस कायद्याने एखादं डिक्लेअर करावं. प्रेमा पाटील आहेत ना सर, त्यांनी एवढी उघड धमकी दिली त्या मुलीला, तर म्हटले की तू अशी जर वागशील ना तर तुझा पुणे शहरात मर्डर होईल. आणि मर्डर करण्यासाठी त्यांच्यासोबत ती तर बोलतच होती, त्या मॅडम सोबत त्यांच्या आलेल्या मैत्रिणी त्या पण त्यांना टॉर्चर करत होत्या. मर्डर होईल असं बोलणं म्हणजे त्यांना कोणीतरी पूर्वकल्पना दिली होती का तुझं मर्डर करणार आहे? पूर्वकल्पना देतात का ते? बोलण्याचा उद्देश म्हणजे काय, तुम्ही स्वतः मारून टाकणार आहात का कुणाकडून मारून टाकणार आहात? आणि ज्यांची जी केस होती ते पोलीसच होते ना, रिटायर्ड पोलीस ऑफिसर होते. म्हणजे सहसा त्यांनी धमकी दिलेली हा प्रकारची. त्या मुलींना उद्या जीवाला धोका आहे. आणि त्यांना हे पण म्हटले आता ह्या सगळ्यामध्ये मध्येच तुम्हाला कळतंय का ही केस किती सिरियस आहे. 4 आमदार आणि इथले कमिशनर या 3 आले आणि तुम्ही मजा घेता. त्यांचं नाव पण त्यांनी घेतलं आणि जेव्हा कोणाचं नाव घेतलं? काय म्हणाले? ते म्हणले आम्ही देश जे आहे तिथं ते CP तुम्हाला त्यांचं नाव तरी माहितीये का, ते सुद्धा ह्या केस मध्ये इन्व्हॉल्व आहे आणि तुम्ही किती कोण आहे? छत्रपती संभाजीनगरवाले. हो हो बरोबर ना? हो. आणि त्यांनी सेलिब्रेट केलं. सर ही VIP केस कुठली आहे? आणि दुसरं आता आपण एवढी चर्चा करताना आपण आता कागदावर बोललो, आम्हाला सर्च वॉरंट दाखवा. नाही आधी पहिलं सर्च वॉरंट पासून सुरुवात सर एक मुद्दा राहिला, ह्या तिन्हींना आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना तुमचे फोन ट्रॅक होत आहेत, अजूनही होत आहेत आणि ते तिथे वन स्टॉप सिटी सेंटरला बसून ट्रॅक करत होते. फोन ट्रॅक करायला पण FIR लागते, त्या FIR ची सुद्धा आम्हाला वन स्टॉप सिटी सेंटरला सर हा समाजाचा प्रश्न आहे, दलित समाजाचं मॉरल डाऊन होईल जर तुम्ही आता केस दाखल केली नाही तर. असं जर अन्याय सुरू राहिला तर सर आम्ही कसं बघायचं आम्हाला पोलीस एक- तुमचं संपलं असेल तर नाही तुमचं आम्हाला आम्ही खूप ऐकले पोलिसांचं दिवसभर. आमचं आता एकच म्हणणं आहे, तुम्ही FIR नव्हतोय मी असं म्हणा आणि विषय संपवा. बाकी आम्हाला तुमचं काही प्रश्न नाही. त्यांना बोलू द्या, Yes, बोला. ठीक आहे, त्यांना बोलू द्या. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू.
आता जसं दादांनी सांगितलं की यांच्यामध्ये बरेच प्रकरण येतात की औरंगाबादवरून काय दाखल आहे, तिकडे कसं टीम आली, तिथे आली, इथे आल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये प्रॉपर रिपोर्टिंग केली की नाही केली, पोलीस स्टेशनकडून त्याच्यासोबत पुणे पोलीसचे काही स्टाफ कसा दिले गेले, बरोबर आहे. त्यानंतर ते गेले आधी यांच्याकडे, त्यानंतर या दोघांकडे गेले आणि त्यानंतर जे आहे ते त्यांनी जातीवाचक सिमगार्डचे अँगल बाकी काही बोलले आणि मारहाण वगैरेची तक्रार. यांच्यामध्ये 4-5 स्पॉट झाले. एक औरंगाबादपासून सुरू होतो पोलीस स्टेशन. नाही, एक मिनिट. या तिघींच्या वरती जो अत्याचार झालेला आहे त्याच्यात औरंगाबाद पासून काही सुरू होतो. कारण ह्या डिस्कशन कुठे जात आहे हे मला कळत आहे. औरंगाबाद पासूनची चौकशी करायला आम्हाला दिवस नाही. FIR ताबडतोब नोंदवून घेतला गेला. ऐकून घ्या, त्यानंतर आपण बोलू. आपण की ह्यांच्यामध्ये काय आहे की बरेच प्रकरण आता हे गुंतवून, कारण एक स्पॉट यांचे होतो, सालाचे स्पॉट होतो, त्यानंतर यांचे फ्लॅटचे स्पॉट होतो. यांच्यामध्ये काय आहे की आणि इथे किती विटनेसेस काय येत आहेत, एक वेळ जर 2 दिवस आम्हाला वेळ दिला आम्ही इथेच बसलो ना. बसून राहणार पोलिसांचं काम, 3 दिवस इकडे चक्रा मारणं आमचं काम नाही. तुम्ही 2 दिवसापूर्वी FIR करून घेतली असती, अट्रॉसिटी करून घेतली असती, ही वेळ नसती आली. 2 मिनिट तुम्ही आमच्या ऐकून सर पहिल्यांदा मागच्या 2 दिवसापूर्वी कंप्लेंट फाईल झाली. 2 दिवस काय चौकशी? 1 तारखेला रात्री 11:30 वाजेपासून आज आता 11 वाजेपर्यंत काय इन्क्वायरी झाली आहे सर? तुम्ही अजून 48 मागताय. मागच्या 48 तासात काय झालं ते सांगा. त्यांना पूर्ण करू देत. न हाणणं हा आपला निर्णय. त्यामुळे त्यांचं ऐकून घेऊन आपण इथं उठायचा हा निर्णय करू शकतो. 100% ठीक आहे. यांच्यामध्ये काय आहे की बरेच विषय आले की एकतर मेडिकल चेंजचे रिपोर्ट येतील, विटनेसेसचे स्टेटमेंट होतील, CCTV फुटेज चेक होतील, बरोबर आहे. आणि इथे आणि CCTV फुटेज चेक होतील. हे सर्व करण्यामध्ये 2 दिवस लागतात, बरोबर आहे. आज काही लोकांवर गुन्हे दाखल झालात, उद्या जर त्यांची चूक न होत, बरोबर आहे, तर थोडासा यांच्यामध्ये जर व्हेरिफिकेशन करून केला. काही लोकांची ऍडमिनिस्ट्रेटिव्हली चुकले असतील, काही लोकांची क्रिमिनली चुकले असतील, बरोबर आहे. तर दोन्ही गोष्टीची एक वेळ जर चौकशी केला तुमच्या समोर आम्ही देऊ ना चौकशी. FIR आता केला, बरोबर आहे. त्यांचा रोल जसा दिसलाच नाही, बरोबर आहे. FIR चुकते, बरोबर आहे, आणि त्यांना बाहेर काढावं लागते. आता जसं यांचे घरी झाले, जातीवाचक झाले, बरोबर आहे. तिथे आपल्याला जर विटनेस नाही मिळाला तर FIR तसंही नंतर फायनल रिपोर्ट मध्ये कन्व्हर्ट होतील. तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर आपण गेलो तर तुम्ही म्हटलं तुम्हाला औरंगाबाद मध्ये तपासणी करायला लागेल, इकडे तपासणी करायला लागेल, कोथरूडच्या पोलीस स्टेशन मध्ये काय झालं बघायला लागेल आणि सगळ्यांचे स्टेटमेंट्स घ्यायला लागतील, बरोबर. हा सगळा भाग कसला येतो चौकशीचा. आता मला कोणीतरी इकडे प्लीज सांगा, चौकशी FIRच्या आधी होते, FIRच्या नंतर होते, FIRच्या नंतर होते. नाही घेता तुम्ही आम्ही नाही म्हणत आहे. हा कायदा सांगताय. मद्रास हायकोर्टाचा कालचा आदेश तुमच्या समोर ठेवलेला आहे सर. Section 18A for the purpose of this act, required for registration. अॅट्रॉसिटी ऍक्टचा सेक्शन 18A हा तुम्हाला विदाऊट प्रिलिमिनरी इन्क्वायरी सर राईट देतो. त्यामुळे त्या राईटच्या आधारे तुम्हाला, आणि बरं याच्या आधी काही पोलिसांनी दाखल केले नाही असं पण नाहीये. पुणे शहरामध्ये अनेक CR, अनेक FIR हे विदाऊट इन्क्वायरी झालेले आहेत. उद्या तुम्हाला देतोय आणि विदाऊट इन्क्वायरी याही प्रकरणामध्ये तुम्हाला आम्ही तेच सांगतोय सर सकाळपासून. बरं, आणि काही जे काही इन्सिडेंट आहे ना, त्या इन्सिडेंट मध्ये प्रायमा फेसी जे आपल्याला दिसते ना तेच सेक्शन सांगतो. BNA चा सेक्शन 74
आणि अॅट्रॉसिटी सेक्शन 318 हे सिम्पल आम्ही सर सांगतोय, एवढं याच्या वेगळं पलीकडे नाहीच काय आहे सर? काही. तेच मानतो ना आम्ही की BNS चे वेगळे रूल्स आहेत, अॅट्रॉसिटीचे वेगळे त्याच्यामध्ये तुम्हाला सर तुम्ही जर BNSS चा 177 चा आधार घेत असाल ना, एखाद्या पोलिसांवर गुन्हा दाखल करताना काय करायचं, तुम्हाला फक्त पूर्व मंजुरी घ्यायची आहे, म्हणजे ACP सरांना. तर ACP सर तुमची पूर्व मंजुरी घेऊ शकतात. तुमच्या पूर्व मंजुरीच्या नंतर याच्यामध्ये बरेच विषय इन्व्हॉल्व्ह आहेत, त्यामुळे 2 दिवसामध्ये हे चौकशी कारवाई करण्यासाठी 2 दिवसाची चौकशी घेतात. सर एक मिनिट फक्त एवढं मला हे करा, जे प्रोव्हिजन आम्ही तुम्हाला सांगतोय ना प्रिलिमिनरी इन्क्वायरी लेखी द्या. करण्याची गरज नाही. नाही सर, तुम्ही आम्हाला फक्त प्रोव्हिजन दाखवा कायद्याचं की असं कुठे प्रोव्हिजन आहे की आधी इन्क्वायरी करूया नंतर FIR दाखल केली. लेखी द्या, लेखी. कुठे आहे सर असं प्रोव्हिजन? आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही. या रूम मध्ये ते कमीत वन कमी 10 ते पासून 15 वकील आहेत कायद्याच्या सर. चौकटीच्या बाहेर आम्ही नाही. आम्ही कायद्याचा आधार घेऊन बोलतोय ना सर, आम्ही संविधानाचा आधार घेऊन बोलतोय ना सर. संविधानाने या सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. ज्या पॉइंटला ते जातील, ज्या मिनिटाला ते म्हणतील तिथे FIR दाखल झाली पाहिजे. FIR दाखल झाल्यानंतर चौकशीच्या दरम्यान काहीच आढळलं नाही, A समरी दाखल करा, B समरी दाखल करा, यांच्यावर गुन्हे दाखल करा. कुठं तक्रार? एक पार्ट झाला बरोबर आहे अॅट्रॉसिटी. इथे CRPC आणि BNS पण इन्व्हॉल्व्ह आहे, बरोबर आहे. BNS काय म्हणतो 7 दिवस चौकशी करू शकता. तिसरा प्रोव्हिजन जे आहे की गव्हर्नमेंट सर्वंटवर गुन्हा दाखल करण्याची तुम्ही पूर्व परवानगी लागते, ते हे आम्हाला ज्यावेळी सर